चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। गेल्या 1.5 वर्षांपासून मुंबईमधला कर्नाक ब्रिजच्या उभारणीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडनं संयुक्तरित्या केलं जात आहे। सध्या आता आपण कर्नाक पूल ब्रिजवरती आहोत, पुलावरती आहोत। या कर्नाक पुलाचं काम जे आहे ते 100% आता पूर्ण झालेलं आहे, परंतु या कर्नाक पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा जी आहे ती संपूर्ण मुंबईकरांना लागलेली आहे। खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा ब्रिज जो आहे तो दक्षिण मुंबईतला मानला जातो। PD मेलोमार्गला जोडणारा हा खरं तर कर्नाक पूल आहे। ईस्ट आणि वेस्ट अर्थात मस्जिद बंदरच्या पूर्वेकडील भागाला आणि पश्चिमेकडील भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। रहदारीची वाहतूक जी आहे ती या संपूर्ण पुलावरती मोठ्या प्रमाणात असते, परंतु आता हा पूल जो आहे तो गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून पुनर्बांधणी करता काढण्यात आलेला होता आणि आता हा पूल जो आहे तो 100% बांधून झालेला आहे। परंतु या पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा जी आहे ती आता मुंबईकरांना लागलेली आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं जवळपास 10 जूनला या पुलाचं उद्घाटन होणार असं देखील सांगण्यात आलेलं होतं, परंतु अद्याप देखील कर्नाक पुलाच्या उद्घाटनाची तारीख जी आहे ती मुंबई महापालिकेला सापडली नाही का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आणि हा संपूर्ण पूल जो आहे तो आता 100% तयार झालेला आहे आणि या पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा जी आहे ती मुंबईकरांना लागली आहे। कर्नाक पूलच्या अगोदरच अंधेरीतला गोखले पूल असेल किंवा विक्रोळीतलं पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा जो रेल्वे ब्रिज असेल तो देखील आता वाहतुकीसाठी उघडा झालेला आहे। त्यामुळे कर्नाक ब्रिज मुंबईकरांच्या सेवेत कधी दाखल होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो मुंबईकरांना पडलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका खरं तर जूनच्या अखेरीसपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात या ब्रिजचं उद्घाटन, या पुलाचं उद्घाटन करणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।